नमस्कार. 2 जानेवारी 2021च्या लोकसत्ता न्यूजपेपर डिस्कशनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. काल म्हणजेच की 1 फेब्रुवारी 2021 रोजी आपलं भारत देशाचा बजेट जे आहे त्याला प्रस्तुत करण्यात आला. ओके, आता बजेट प्रस्तुत कोणी केलं तर वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी. लक्षात घ्या, आज आपण जे डिस्कशन करणार आहोत त्याच्यामध्ये मॅक्झिमम पॉईंट्स जे आहेत ते या बजेटशी रिलेटेडच आहे. ओके, आणि म्हणूनच आपण बजेटची एक जनरल समरी घेणार आहोत. लक्षात घ्या, बजेटविषयी लोकसत्ताला जे योग्य वाटलं ते त्यांनी कव्हर केलं. ओके, आणि आपण लोकसत्ता न्यूजपेपर डिस्कशन करतोय म्हणून लोकसत्तामध्ये आलेले जे पॉईंट्स आहेत तेच आपण डिस्कस करणार आहोत. बजेटचं जे डिटेल डिस्कशन असेल ना, की त्याच्या अंतर्गत कुठले कुठले स्कीम्स आहेत किंवा असे कुठले स्कीम्स आहेत ज्याच्यावरती जास्त फोकस केला आहे यंदा गव्हर्नमेंटने, ते सर्व गोष्ट आपण आपल्या लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहोत. ठीक आहे, तर या डिस्कशनच्या माध्यमातून आपण एक समरी घेणार आहोत, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, समरी म्हणजे वरवरून आपण बघून घेईन की जनरल ट्रेंड काय आहे बजेटचा, की कुठले असे सेक्टर्स आहे ज्याच्यावरती जास्त फोकस केला गेला आहे किंवा कुठले असे सेक्टर्स आहेत ज्याच्यावरती फोकस जे आहे ते कमी करण्यात आलेलं आहे किंवा कुठले असे स्कीम्स आहेत किंवा सेक्टर्स आहेत ज्यांच्यावरती खर्च वाढवण्यात आलेला आहे किंवा कमी करण्यात आलेला आहे. तर जे एक जनरल ट्रेंड असतो ना, ते आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत या आजच्या डिस्कशनच्या माध्यमातून. ठीक आहे, पूर्ण जे बजेट आहे ते मी सुद्धा वाचलेलं नाही आहे अजूनपर्यंत. तर जसं जसं पुढे बजेट मी वाचत जाईन, जे काही नवीन पॉईंट येत जाईल ते आपण पुढच्या डिस्कशनमध्ये कवर करत जाऊ. ठीक आहे, चला मग डिस्कशन स्टार्ट करूया. पहिली जे न्यूज आहेत ते आहेत मागते मन एक काही. अर्थातच काय, तर भरघोस भांडवली खर्चाचा अर्थसंकल्प सादर करण्यात आलेला आहे. सद्यस्थिती काय आहे, तर कोविड-19मुळे भारताची अर्थव्यवस्था आहे त्याच्यावरती खूप विपरीत परिणाम झालेत आणि त्यामुळे भारताची अर्थव्यवस्थेला पुन्हा पटरीवरती आणण्यासाठी काय करावं लागेल, तर सरकारला स्वतःचा खिशामधनं खर्च करावा लागेल. ठीक आहे, आणि हा जो ट्रेंड आहे खर्च करण्याचा ते आपल्याला या अर्थसंकल्पामधनं समोर येताना दिसतं आहे. ओके, आणि याचंच एक कारण आहे की यंदाची जे वित्तीय तूट आहे ते GDPचा 9.5% एवढी होण्याची शक्यता आहे. ठीक आहे, काय बरं, जी वित्तीय तूट आहे ते यंदाचा GDPचा 9.5% एवढी अपेक्षित आहे. ओके, आता बघा, असे जनरल स्टेटमेंट तुम्हाला विचारलं जाऊ शकते. ठीक आहे, तर हे जे जनरलाइज स्टेटमेंट आहे ना त्यांच्यावरतीच आपण फोकस करणार आहोत. ओके, कारण काय होतं की FRBM ॲक्ट जो होता त्याच्या अंतर्गत आपण काय ठरवलं होतं की जे वित्तीय तूट असेल त्याला 3%पर्यंत ठेवायची. परंतु सरकारने काय केलं की बाबा आता परिस्थिती योग्य नाही आहे, त्यामुळे सरकारला खिशातनं खर्च करणे गरजेचं आहे आणि म्हणूनच वित्तीय तूट जरी वाढली तरी काय हरकत नाही. आणि अपेक्षित किती आहे, तर 9.5% एवढी वित्तीय तूट जी आहे ते अपेक्षित आहे. ठीक आहे, त्यानंतर अजून काय काय प्रोव्हिजन्स आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊ. तर आरोग्य खर्चात कोरोनामुळे 137% वाढ, कोविड लसीसाठी 35,000 कोटी. आता लक्षात ठेवा की आरोग्य खर्चावरती किती वाढ करण्यात आलेली आहे, तर 137% वाढ करण्यात आलेली आहे. ठीक आहे, बघा किती पैसे दिले, काय दिले, तर प्रत्येक खात्यामध्ये किंवा प्रत्येक स्कीमसाठी किती पैसे दिले तर ते आकडे लक्षात ठेवणे म्हणजे खूप जास्त कठीण जाते आणि एक्सपेक्ट पण नाही आहे की MPSC असे आकडेवरती प्रश्न विचारेल. ठीक आहे, की कुठल्या खात्यामध्ये किती हजार करोड दिले, काय दिले, तर तेवढे आकडे मात्र लक्षात ठेवू नका. परंतु जे काही मी इम्पॉर्टंट तुम्हाला मार्क करून देतो आहे तेवढे फक्त लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. जसं की आता आरोग्य. ठीक आहे, कोविडमुळे आरोग्य जे खातं आहे ते खूप जास्त हायलाईट झालेलं आहे आणि त्यामुळे आरोग्य खात्यावरती किती खर्च अपेक्षित आहे यंदाचा बजेटमध्ये हा प्रश्न एक्सपेक्ट आपण करू शकतो आहे. मग लक्षात ठेवा, कोरोनामुळे यंदा आपलं जे अर्थसंकल्प आहे त्याच्या अंतर्गत 137% वाढ करण्यात आलेली आहे आरोग्य सेक्टरमध्ये म्हणजे हेल्थ सेक्टरमध्ये. ठीक आहे, तसंच कोविड लसीसाठी 35,000 कोटी देण्यात आलेले आहेत. पुढे पेट्रोलवर 2 रुपये 50 पैसे तर डिझेलवर 4 रुपये कृषी अधिभार शुल्क लावण्यात आलेला आहे. त्यानंतर प्राप्तिकर रचनेत बदल नाही, 75 वर्षे वयावरील व्यक्तींना प्राप्तिकर विवरणपत्र भरण्यापासून सूट देण्यात आलेली आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा बरं काय, 35 वर्ष वयापेक्षा जास्तचे जे काही व्यक्ती आहेत त्यांना विवरणपत्र भरण्यापासून सूट देण्यात आलेली आहे. ठीक आहे, आता याच्यामध्ये एक्सेप्शनसुद्धा आहेत, ते आपण आपल्या पुढच्या डिस्कशनमध्ये कवर करणार आहोत की फक्त पेन्शनवरती डिपेंडेंट असतील असेच व्यक्तींना याच्यातनं सूट देण्यात आलेली आहे. जर एखादी व्यक्ती बिझनेस वगैरे करत असेल तर त्यांना प्राप्तिकर रचनेत सूट देण्यात आलेली नाही आहे. ठीक आहे, पुढे डिस्कशनमध्ये येणारच आहे. त्यानंतर 20 वर्षे जुनी
व्यक्तिगत व 15 वर्षे जुनी व्यावसायिक वाहने मोडीत काढण्याचा एक प्रस्ताव जे आहे ते अर्थसंकल्पाच्या माध्यमातून मांडण्यात आलेला आहे. ठीक आहे, काय बरं, 20 वर्ष जुनी व्यक्तिगत व 15 वर्ष जुनी व्यावसायिक जी काही वाहने आहेत त्यांना आता बाहेर काढायचा प्रयत्न करण्यात येणार आहेत करणं. पुढे देशात उच्च शिक्षण आयोगाची निर्मिती व त्यासाठी कायद्यात सुधारणा करण्याचा प्रस्तावसुद्धा समावेश करण्यात आलेला आहे. मद्य आणि मद्ययुक्त पेयांवर 100% अधिभार. ठीक आहे, शेतीला मदत करण्यासाठी मद्य आणि मद्ययुक्त पेयांवरती आता 100% अधिभार लावण्यात आलेला आहे. म्हणजे जर याआधी एखादी समजा मद्याची बॉटल हे 300 रुपयात भेटत असेल तर त्याची किंमत डिरेक्टली आता 600 रुपये होऊन जाईल. 100% अधिभार. ठीक आहे. आता बघा, हा चित्र जे आहे ते स्वतःमधूनच एक खूप चांगला मेसेज द्यायचा प्रयत्न करतो आहे. ज्याला समजलं त्यासाठी खूप हास्यास्पद हा एक मेसेज आहे. ठीक आहे, चला पुढे बघूया अजून काय आहे. विकासासाठी सरकारी तिजोरी खुली करण्यात आलेली आहे. नवउद्योगासाठी कर सवलतींना 1 वर्षाची मुदतवाढ दिली गेली आहे. पायाभूत विकास आरोग्य क्षेत्रावर भर देण्यात आलेला आहे. खाजगीकरण गुंतवणुकीकरणाला पुन्हा चालना देण्यात आलेली आहे आणि प्राप्तिकर रचनेत बदल केलेला नाही आहे. हे काय आहेत, हे एक जनरल ट्रेंड आहे. ठीक आहे, सद्यस्थितीमध्ये आपल्याला हे जनरल ट्रेंड लक्षात ठेवायची गरज आहे. पुढे काय असं एकदम डिटेलमध्ये किंवा एक इम्पॉर्टंट असेल तर मी तुम्हाला ते सांगत जाईन करणं. ओके, आता बघा, अर्थव्यवस्थेला चालना देण्याचा प्रमुख हेतूने खर्चाधारित अर्थसंकल्प मांडला गेला असला तरी प्राप्तिकर दरातील सवलतीतून खिशात जास्त पैसे राहतील या आशेने अर्थ मंत्रालयाच्या भाषणाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या नोकरदार मध्यम वर्गांची मात्र निराशा झाली आहे. आता भविष्य निर्वाह निधीही करमुक्त राहणार नसून वार्षिक 2.5 लाखांपेक्षा रकमेचा निधीतील गुंतवणुकीवर कर भरावा लागेल. ओके, म्हणजे काय, जे सामान्य नागरिकाला आशा होते की बाबा आपल्याला अजून जास्त टॅक्स एक्झम्पशन वगैरे भेटेल, तर असं काहीही झालेलं नाही आहे. ठीक आहे, उलटं काय झालं तर भविष्य निर्वाह निधी ही करमुक्त राहणार नसून वार्षिक 2.5 लाखापेक्षा रकमेचा निधीतील गुंतवणुकीवर कर भरावा लागेल. तसंच 75 वर्षे व त्यापेक्षा जास्त वयोगटातील निवृत्तीधारकांना प्राप्तिकर परतावा भरण्याची गरज नसेल. लक्षात घ्या का इथे, काय बरं, तर निवृत्तीधारकांना. ओके, त्यानंतर व्याजावरील कर बँकेकडून परस्पर घेतला जाईल. पुढे शेती क्षेत्रातील पायाभूत विकासासाठी पेट्रोल डिझेलवर उपकर घेतला जाणार असला तरी उत्पादन शुल्कात कपात झाल्यामुळे वाढीव अधिभाराचा भुर्दंड मध्यम वर्गाला बसणार नाही. ओके, पुढे परवडणाऱ्या घरांचा कर्जावरील 1.5 लाखांचा व्याज सवलतीची मुदत 31 मार्च 2022 पर्यंत वाढवून मध्यम वर्गाला थोडा दिलासा दिला आहे. ओके, तर कर सवलत किती, म्हणजे कर्जावरती सवलत किती दिली जाणार आहे तर 1.5 लाख एवढी. ओके, आणि ते मुदत जी आहे ती 31 मार्च 2022 पर्यंत वाढवण्यात आलेली आहे. ओके, पुढे 5 वर्षात राज्यासाठी 42 लाख कोटी कर महसुलातील 41% हिस्सा देण्याची केंद्राला वित्त आयोगाची शिफारस. ठीक आहे, वित्त आयोगाने काय सांगितलं आहे की जेवढा काही तुमच्याकडे टॅक्स गोळा होतो आहे, ठीक आहे, जेवढा काही टॅक्स गोळा होतो आहे त्यापैकी 41% जे टॅक्स आहेत ते राज्यांना डिस्ट्रीब्यूट व्हायला पाहिजे. ठीक आहे, आणि 15th फिनान्स कमिशन जे होतं त्याची ही रेकमेंडेशन आहे. ओके, काय आहे ते आपण बघून घेऊया. तर केंद्राला 2021 ते 26 या 5 वर्षांमध्ये कराद्वारे 135.2 लाख कोटी रुपयांचे महसूल उत्पन्न मिळण्याचा अंदाज असून त्यातील उपकर, अधिभार आणि कर वसुलीचा खर्च वगळून एकूण महसुली जमा 103 लाख कोटींची असेल. त्यातील 41% हिस्सा म्हणजे 42.2 लाख कोटी राज्यांना द्यावेत अशी शिफारस 15वा वित्त आयोगाने केली आहे. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे, लक्षात ठेवा इथे खूपच महत्त्वाचं म्हणजे की 15th फिनान्स कमिशन जे होतं, ठीक आहे, म्हणजे 15वा वित्त आयोग जे होता त्याचे अध्यक्ष यांचं नाव विचारलं जाते आणि ते होते NK सिंग. ठीक आहे, 15th फिनान्स कमिशन जे आहे त्याचे अध्यक्ष कोण होते तर ते होते NK सिंग. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. बऱ्याचदा प्रश्न विचारला गेले आणि व्याचातसुद्धा विचारलं जाऊ शकते, मग लक्षात ठेवा. पुढे
वीज क्षेत्रातील सुधारणांच्या आधारे राज्यांना बाजारातून अधिक कर्ज उभारण्याची मुभा देण्याची शिफारस आयोगाने केली आहे. राज्यांकडून केंद्राला कराद्वारे मिळणारे महसुली उत्पन्न तसेच अन्य आर्थिक सहाय्याचा वाटपासंदर्भात दर 5 वर्षांनी वित्त आयोग शिफारस करतो. ओके, तर सध्याची जी शिफारस आहे ते 15वा वित्त आयोगाने केली आहे. काय सांगितलं आहे की जे काही कर तुमचा गोळा होतो आहे त्यापैकी 41% जे आहेत ते राज्यांना वितरित करा. ओके, आणि 15वा वित्त आयोग जे होते त्याचे अध्यक्ष कोण होते, तर ते होते N.K. सिंग. ओके, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, त्यानंतर आता पुढे आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे काय, तर आपलं भारताचे जे संविधान आहे, ठीक आहे, भारताच्या संविधानाच्या अंतर्गत कलम 280मध्ये फिनान्स कमिशनविषयी माहिती दिली गेली आहे की प्रेसिडेंट म्हणजेच आपले राष्ट्रपती जे असतात ते दर 5 वर्षांनी हे फिनान्स कमिशन जे आहे ते गठन करतील किंवा गठीत करतील. ओके, तर तुम्हाला कलमसुद्धा विचारली गेली तर लक्षात ठेवा, कलम 280. ओके, आता पुढे बघूया अजून काही न्यूज आहे. शेतकऱ्यांकडून शनिवारी देशव्यापी चक्काजाम, आंदोलन स्थळांवर इंटरनेट बंदीविरोधात शेतकरी 6 फेब्रुवारीला 3 तास देशातील महामार्ग रोखून धरतील. दुपारी 12 ते 3 या दरम्यान हे चक्काजाम आंदोलन होईल. ठीक आहे, तर गव्हर्नमेंटवरती प्रेशर आणण्यासाठी काय केलं जातं आहे, तर अशा प्रकारे चक्काजाम वगैरे करण्याचा प्रयत्न केला जातो आहे. दुसरी एक न्यूज काय आहे, तर प्रवाशांच्या संख्येत वाढ झालेली आहे. आपल्याला माहिती आहे की लोकल जे आहेत ते काही रेस्ट्रिक्शन्स ठेवून सर्वांसाठी ओपन करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे काय होतं आहे, तर प्रवाशांच्या संख्येमध्ये खूप जास्त प्रमाणात वाढ बघायला भेटत आहे. ओके, नेक्स्ट सरकारी बँकांना, त्याआधी इथे आपण बघून घेऊ, तर नवउद्यमासाठी 830 कोटी, नवउद्यमांसाठी फंड्सकरिता 830 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. ही रक्कम चालू 2020-21 वित्त वर्षातील 430 कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. ठीक आहे, जनरल ट्रेंड लक्षात ठेवा की नवीन उद्योगांसाठी जे काही पैसे अलॉट करण्यात आले आहेत ते गेल्या वर्षापेक्षा जास्त आहे. ठीक आहे, आकडे लक्षात ठेवायची गरज नाही आहे. ओके, सरकारने नवउद्यमासाठी फंडकरिता 10,000 कोटी रुपयांचा निधी उभा केला आहे. सिडबीकडे तिचे व्यवस्थापन आहे. आता हे महत्त्वाचं आहे का की नव उद्योगासाठी जे काही पैसा दिला गेला आहे त्याचं व्यवस्थापन कोण करणार आहे, तर ते सिडबी करणार आहे. ओके, या क्षेत्रासाठी पूर्वी करण्यात आलेल्या 1,054.97 कोटी रुपयांची तरतूद नंतर कमी करत 430 कोटी रुपये करण्यात आली होती. ठीक आहे, त्यानंतर बँक आणि वित्तविषयी थोडीशी माहिती, तर किमान 100 कोटी रुपयांचं मालमत्तेचे व्यवस्थापन हाताळणाऱ्या बिगर बँकिंग वित्तीय कंपन्यांसाठी, ज्याला आपण NBFC म्हणतोस, म्हणजेच नॉन बँकिंग फिनान्शियल कंपनी. ओके, सरफेसी कायद्याखाली कर्ज वसुली अंतर्गत मिळू शकणाऱ्या कर्जाचे मूल्य सध्याचा 50 लाखावरून 20 लाखापर्यंत आणण्याची घोषणा अर्थमंत्री यांनी केली. यामुळे कर्जविषयक शिस्त येईल तसेच लहान कर्जदारांच्या हिताचे संरक्षणही होईल असे अर्थमंत्र्यांनी सांगितले. स्क्रुटिनायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट म्हणजेच सरफेसी कायदा 2002 अन्वये कर्ज वसुलीसाठी पात्र असलेल्या किमान कर्जासाठी ही तरतूद लागू राहणार आहे. ठीक आहे, प्रश्न एकदा काय आला होता माहिती आहे का की सरफेसी कायदा जे आहे ते कुठल्या वर्षामध्ये अस्तित्वात आला होता, तर लक्षात ठेवा 2002मध्ये सरफेसी कायदा हा अस्तित्वात आला होता. ओके, आता पुढे बघूया अजून काय आहे, तर सरकारी बँकांना 20,000 कोटींचं अर्थबळ दिलं जाणार आहे. माझ्या मनात एक स्वप्नास जाग येईल. ठीक आहे, बघूया त्या काय आहे ते, तर नियामक निकषांची पूर्तता करण्यासाठी आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची आर्थिक स्थिती भक्कम करण्यासाठी या बँकांमध्ये वर्ष 2021-22साठी सरकार 20,000 कोटी रुपयांचे भांडवल ओतणार आहे. ओके, त्यानंतर बँकिंग क्षेत्रातील अनुत्पादित मालमत्तेची समस्या संपुष्टात आणण्यासाठी मालमत्ता व्यवस्थापन कंपनी म्हणजेच AMC असेट मॅनेजमेंट कंपनी. ठीक आहे, काय बरं बेसिकली इथे जी बात केली जाते ना ते NPA साठी चालली आहे. ओके, की NPA जे झाले आहेत
ज्यांच्यामधनं आपल्याला कुठल्याही प्रकारचे काही आवक अपेक्षित नाही आहे, तर एन पी एला आपण काय करतो, तर AMC म्हणजेच असेट मॅनेजमेंट कंपनीकडे ते देतो आणि त्यांना सांगतो की बाबा तुम्ही याच्याविषयी काहीतरी तरतूद करा की ज्याच्या माध्यमातून हा एन पी एमधनं काहीतरी बेनिफिट भेटलं पाहिजे करणं. ठीक आहे. एन पी आपण कोणाला म्हणतो की जिथून काहीच येणार नाही आहे, तर त्यापेक्षा या एन पी एला तुम्ही AMCला द्या, असेट मॅनेजमेंट कंपनीला द्या. हे असेट मॅनेजमेंट कंपनी काय करेल, तर त्याच्यामध्ये काहीतरी म्हणजे त्याच्याविषयी काहीतरी शिफारस करेल की ज्याच्या माध्यमातून एन पी एला आपण एखादा असा सोर्समध्ये कन्वर्ट करू शकतो की जिथून आपल्याला पैसे अपेक्षित आहे. ओके. तर यंदा AMCची तरतूद करण्यात आलेली आहे आपल्या अर्थसंकल्पाच्या अंतर्गत. ओके. पुढे विशिष्ट रोखे बाजार संहिता. तर विक्रमी टप्प्याला पोचलेला देशातील भांडवली बाजारातील व्यवहार सुलभ होण्याच्या दृष्टीने विशिष्ट रोखे बाजार संहिता आणण्याचे अर्थसंकल्पात प्रस्तावित करण्यात आलेले आहे. ठीक आहे. तर याच्यावरती चांगल्या प्रकारे रेग्युलेशन करण्यासाठी आपण काय करणार आहोत, तर विशिष्ट रोखे बाजार संहिता, ठीक आहे, हे आणायचा आपण प्रयत्न करणार आहोत किंवा प्रस्तावित आहे ही गोष्ट. पुढे नवीन वित्त विकास संस्थेची उभारणी करणे. तर नव्याने वित्त विकास संस्था म्हणजे DFI उभारणीसाठी विधेयक चालू अधिवेशनात सादर केले जाईल अशी घोषणासुद्धा आपलं जे बजेट आहे त्याच्या अंतर्गत करण्यात आलेली आहे. ओके. वित्त विकास संस्थेची कल्पना तशी नवी नाही. 40च्या दशकातही अशीच कल्पना देशात राबवण्यात आली होती. देशातील सध्याचे भारतीय औद्योगिक वित्त महामंडळ लिमिटेड अर्थात IFCIL हे 1940मध्ये पहिली वित्त विकास संस्था अस्तित्वात आली. ठीक आहे. पहिली वित्त विकास संस्था ही कधी अस्तित्वात आली जर असा प्रश्न आला भारतामध्ये तर लक्षात ठेवा ते 1940मध्ये. हे थोडासा आता हिस्ट्रीसुद्धा झाला. ठीक आहे. हिस्ट्री रिलेटेड टू बँकिंग. ओके. तर लक्षात ठेवा 1940मध्ये पहिली वित्त विकास संस्था अस्तित्वात आली होती आणि तिचं नाव काय होतं, तर भारतीय औद्योगिक वित्त महामंडळ लिमिटेड. ओके. त्यानंतर जनगणना ही तंत्रस्नेही. तर देशातील आगामी जनगणना डिजिटल पद्धतीने होणार असून त्यासाठी सरकारने 3,726 कोटी रुपयांची तरतूद केली असल्याची माहिती अर्थमंत्र्यांनी दिली. सरकार राष्ट्रीय भाषा अनुवाद उपक्रमावरही म्हणजेच नॅशनल लँग्वेज ट्रान्सलेशन इनिशिएटिव्ह याच्यावरही काम करत असल्याचे अर्थमंत्रीने सांगितलं आहे. ओके. आता हे बघा, ही एक स्कीम आहे, याच्याविषयी आपण नंतर माहिती घेणारच आहोत. काय आहे स्कीम? नॅशनल लँग्वेज ट्रान्सलेशन इनिशिएटिव्ह. ओके. अर्थातच काय, तर राष्ट्रीय भाषा अनुवाद उपक्रम. तर याच्याविषयीसुद्धा तरतूद जी आहे ते आपल्या बजेटमध्ये अर्थमंत्री यांनी केली आहे. पुढे डिजिटल व्यवहारांकरिता 1,500 कोटी देण्यात आलेले आहेत. तर देशात डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने 1,500 कोटी रुपयांची योजना प्रस्तावित केली आहे. यामुळे लहान शहरांमध्ये पेमेंटचे प्रमाण वाढेल आणि वित्ततंत्र म्हणजेच की फिनटेक कंपन्यांना नवोपक्रमासाठी प्रेरणा मिळेल अशी आशा व्यक्त केली आहे. ओके. त्यानंतर पुढे व्यक्तिगत करदाते तसेच कंपन्यांच्या कर प्रणालीतही काहीही बदल नाही आहे. मात्र 75 वर्षावरील वरिष्ठ नागरिकांना ज्यांचे वार्षिक उत्पन्न केवळ निवृत्ती वेतन आणि व्याजवर अवलंबून आहे त्यांनाच आता प्राप्तिकर विवरणपत्र भरण्याची गरज नाही आहे. ठीक आहे. हा हायलाइटेड पॉईंट होता हां का खूप जास्त, तर याच्यावरती थोडासा फोकस करा आणि एवढा स्टेटमेंट पुरेसा आहे लक्षात ठेवण्यासाठी. ओके. पुढे विवरणपत्र भरण्याची मुदत कमी करण्यात आलेली आहे. तर विवरणपत्र हे मुदतीत दाखल करणे कधीही चांगले असते, परंतु काही कारणाने विवरणपत्र भरता आले नाही तर विलंब शुल्क भरून कर निर्धारण वर्ष संपण्यापूर्वी म्हणजेच की आर्थिक वर्ष 2019-20 सालचे विवरणपत्र 31 मार्च 2021 पूर्वी दाखल करता येत होते. चालू वर्षापासून म्हणजे 2020-21 आर्थिक वर्षापासून विलंबित विवरणपत्र कर निर्धारण वर्ष संपल्यापूर्वी 3 महिने आधी म्हणजेच की 31 डिसेंबर 2021 पूर्वीच दाखल करावे लागेल. ठीक आहे. हा एक नवीन अपडेटेड डेट आली आहे विवरणपत्र भरण्याची, म्हणजे इन्कम टॅक्स रिटर्न्स जे असतात ते, की तुम्हाला 31 डिसेंबर 2021 आधीच 31 डिसेंबर 2021 आधीच काय करावं लागेल, तुम्हाला जे विवरणपत्र आहे ते भरून द्यावं लागेल.
ओके. पुढे, रत्न व आभूषणांच्या निर्यातीला चालना व देशांतर्गत किमतीत कपातीच्या उद्देशाने सोने व चांदीवरील आयात शुल्क सध्याचा 12.5% मूलभूत दरावरून 10% असे कमी करण्यात आलेले आहे. ठीक आहे, जनरल ट्रेंड लक्षात ठेवा. काय बरं, तर जे काही देशांतर्गत किमतीत कपातीच्या उद्देशाने सोने व चांदीवरील जे आयात शुल्क होता ते सध्याचा 12.5% वरून 10% एवढे कमी करण्यात आलेलं आहे. ओके. आता या मौल्यवान धातूंवरील आयात शुल्क हे जुलै 2019च्या पातळीवर आले आहेत. परिणामी सोमवारी बाजारात झालेल्या चांदीचा व्यवहारात ठीक आहे. पुढचे सर्व जे फॅक्ट्स आहेत ते काहीच कामाचे नाही आहे. ठीक आहे, फक्त एवढं लक्षात ठेवा जनरल ट्रेंड काय आहे. तर निर्यातीला चालना देण्यासाठी काय केलं आपण, आयात शुल्क जे आहे त्याला कमी केलेलं आहे. ओके. पुढची, MSMEला दिलासा देण्यासाठी पोलाद वस्तूंवरील आयात शुल्कामध्ये कपात करण्यात आलेली आहे. आयात म्हणजे इम्पोर्ट, काही लक्षात ठेवा. ज्याला मराठीमध्ये समजत नसेल तर आयात म्हणजे इम्पोर्ट. बाहेरच्या देशाहून आपण एखादी गोष्टी मागवतो तर त्याला आपण काय म्हणतो, आपण आपल्या देशामध्ये त्या गोष्टीची आयात केली आहे, अर्थात आपण त्याचा इम्पोर्ट केलेला आहे. ठीक आहे, इम्पोर्टेड वस्तू आपण म्हणतो ना, माझा मोबाईल फोन इम्पोर्टेड आहे. इम्पोर्टेड अर्थात काय, तर इतर देशामधनं मी तो मागवलेला आहे. ठीक आहे. तर कच्चा मालाचा वाढत्या दरांमुळे मोठा फटका बसलेल्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उपक्रमांना म्हणजेच MSMEला दिलासा देण्यासाठी सरकारने पोलादाचा काही वस्तूंवरील आयात शुल्कात कपात करण्याचे प्रस्तावित केले आहे. पोलादचा काही उत्पादनांवरील प्रतिमूल्य व पाती शुल्क म्हणजेच अँटी डम्पिंग ड्युटी आणि प्रतिशुल्क काउंटरवेलिंग ड्युटी आदीचा भारही रद्द करण्याचे प्रस्तावित करण्यात आलेले आहे. आता इथे मी तुम्हाला दोन जे शब्द आहेत त्याचं मीनिंग सांगू इच्छितो. सर्वात पहिला जे आहे ते आहे अँटी डम्पिंग ड्युटी. आता अँटी डम्पिंग ड्युटी म्हणजे काय, लक्षात घ्या. समजा चायना आहे, ठीक आहे, आणि इंडिया आहे. आता अँटी डम्पिंग ड्युटीमध्ये समजा वस्तू ए हे चायनाने प्रोड्यूस केली, सेम वस्तू भारताने सुद्धा प्रोड्यूस केली. ठीक आहे. आता चायनामध्ये ती वस्तू विकली जाते, एक्झाम्पल घेतो आहे का मी, रुपयाच्या फॉर्ममध्ये एक एक्झाम्पल घेतो आहे. चायनामध्ये ती वस्तू विकली जाते 20 रुपयामध्ये. ठीक आहे, परंतु चायना काय करतो, त्याचं प्रोडक्शन खूप जास्त करतो. ओके, आणि तो काय करतो माहिती आहे का, तो भारतामध्ये तीच वस्तू 15 रुपयामध्ये विकतो. ठीक आहे, नुकसान खाऊनसुद्धा तो विकतो. आता स्वतःच्या देशामधून किंवा स्वतःच्या देशाशी जर कम्पेअर केला तर इतर देशामध्ये जे प्रोडक्ट विकला जातो आहे एखाद्या देशाच्या माध्यमातून, ठीक आहे, आता इथे चायनाचा एक्झाम्पल घेतो आहे, तर चायना काय करतो, ए वस्तू त्याचा घरामध्ये तो 20 रुपयाला विकतो आणि भारतामध्ये आणून तो तीच वस्तू 15 रुपयाला विकतो. ठीक आहे, त्यामुळे काय होतं की भारतामध्ये तीच जी सिमिलर वस्तू बनलेली आहे त्याला या मालाशी कम्पीट करता येत नाही. ठीक आहे, समजा भारतामध्ये ती वस्तू बनलेली असेल 22 रुपयामध्ये. ओके, तर आता जर इथे 15मध्ये भेटत असेल चायनाचा माल, तर आपण काय करणार, आपण चायनाचा माल घेणार. ठीक आहे, का बरं, कारण भारताचं माल जे आहे ते खूप जास्त महाग आहे. ओके, तर असा केसेसमध्ये काय होतं माहिती आहे का, की भारताचा जो माल आहे ते बाहेरून येणारा हा जो चायनाचा माल आहे त्याच्या जोडी स्पर्धा करू शकत नाही. ओके, आणि त्यामुळे गव्हर्नमेंट काय करते, तर या जे चायनावरनं येणारा माल आहे त्याची किंमतसुद्धा भारताचं माल सारखीच करण्यासाठी त्याच्यावरती अँटी डम्पिंग ड्युटी लावते. लक्षात ठेवा, अँटी डम्पिंग ड्युटी केव्हा लावली जाते, जेव्हा एखाद्या देशमध्ये किंवा एखादा देश स्वतःच्या देशमध्ये ज्या किमतीला माल विकतोय त्याच्यापेक्षा कमी किमतीला तो इतर देशामध्ये जाऊन माल विकतोय. ठीक आहे, तर त्याला आपण काय म्हणू, अँटी डम्पिंग ड्युटी म्हणू. ओके, आता गव्हर्नमेंट काय करेल, तर गव्हर्नमेंट हा जो चायनाचा माल येतो आहे त्याच्यावरती अँटी डम्पिंग ड्युटी लावेल आणि त्याची किंमतसुद्धा हे 22 रुपये करून टाकेल. आणि त्याच्यामुळे काय होईल, तर आता जे भारताचा माल आहे ते चायनाचा मालाजोडी स्पर्धा करू शकतो. ओके, त्यानंतर दुसरी जे टर्म आहे इथे ते आहे प्रतिशुल्क. ओके, काय आहे प्रतिशुल्क, ज्याला आपण काय म्हणतो, तर काउंटर वेलिंग ड्युटी म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला, काउंटर वेलिंग ड्युटी. ठीक आहे, आता काउंटर वेलिंग ड्युटीचा अर्थ काय ते लक्षात घ्या. समजा पुन्हा एखाद वस्तू आहे ए. ओके, आता चायना आहे इथे आणि इथे इंडिया आहे. ओके, आता समजा चायनामध्ये एखादी वस्तू बनते, एक्झाम्पल घेतो 50 रुपयामध्ये. ओके, परंतु चायना काय करतो माहिती आहे का, चायना देश म्हणून किंवा चायनाची गव्हर्नमेंट हा ए माल प्रोड्यूस करण्यासाठी जे काही चायनाचे कारोबारी आहेत त्यांना सबसिडी देते.
ठीक आहे. आणि त्यामुळे ही जी वस्तू ए बनलेली आहे त्याची किंमत मार्केटमध्ये किती होऊन जाते, 30 रुपये होऊन जाते. ओके, काय झालं, किंमत किती झाली, 30 रुपये झाली. भारतामध्ये 30 वस्तू जी आहे ती 40 रुपयामध्ये बनते. ओके, परंतु चायनाचा माल जेव्हा भारतामध्ये येतो त्याची किंमत होऊन जाते 35 रुपये. सद्यस्थितीमध्ये सुद्धा चायनाचा माल काय आहे, स्वस्त आहे भारताचा मालापेक्षा, बरोबर की नाही. म्हणून काय होणार, तर भारताचा माल हा चायनाचा मालजोडी स्पर्धा करू शकणार नाही. का बरं, कारण चायनाचा मालसाठी चायनाची गव्हर्नमेंटने त्यांना त्या माल बनवण्यासाठी सबसिडी दिली होती. आता अशा केसेसमध्ये काय होते माहिती आहे का, अशा केसेसमध्ये जी ड्युटी लावली जाते ना त्याला आपण म्हणतो काउंटर वेलिंग ड्युटी. ओके, त्यांना आपण काय म्हणतो, काउंटर वेलिंग ड्युटी. आता गव्हर्नमेंट काय करेल, चायनाचा माल जो आलेला आहे त्याला त्याच्या देशामध्ये सबसिडी भेटली म्हणून इथे याच्यावरती आता काउंटर वेलिंग ड्युटी लावली जाणार. ठीक आहे, आणि काय करणार, तर त्याची किंमतसुद्धा 40 रुपये करून घेणार. आता काय होईल, तर भारताचा माल आणि चायनाचा माल आता कम्पीट करू शकते. ठीक आहे, हे वाढवूनसुद्धा दिली जाऊ शकते बरं का, लक्षात ठेवा ही गोष्ट. परंतु नॉर्मली काय, तर बॅलन्स करून ते ठेवून दिलं जातं आणि पुढे ग्राहकांमध्ये सोडलं जातात की त्यांना कुठला माल घ्यायचा आहे ते. ओके, तर बेसिकली कम्पिटिशन आणावं मार्केटमध्ये हा त्याचा मागचा एक उद्देश असतो. अर्थात काय होईल, तर भारतामध्ये जे काही प्रोडक्शन होते ते बंद होऊन जाईल, कारण कोण भारताचा माल विकत घेणारच नाही ना. आता विकत घेणार नाही तर डिमांड कशी जनरेट होणार, आणि डिमांड नाही जनरेट होणार तर प्रोडक्शन नाही करणार, आणि शेवटी काय होईल, तर कंपन्या बंद होऊन जातील. मग जी काही इन्फंट इंडस्ट्रीज असतात, इन्फंट इंडस्ट्री म्हणजे काय, जे काही नवीन इंडस्ट्रीज आहेत, ठीक आहे, त्यांना आपण इन्फंट इंडस्ट्री म्हणतो. इन्फंट इंडस्ट्रीज, त्यांना प्रोटेक्शन देण्यासाठी गव्हर्नमेंट जे आहे ते हे 2 ड्युटीचा उपयोग करते. पहिली कुठली होती, तर पहिली होती अँटी डम्पिंग ड्युटी, आणि दुसरी कुठली होती, तर दुसरी होती काउंटर वेलिंग ड्युटी. ओके, तर लक्षात ठेवा, कन्सेप्ट इम्पॉर्टंट आहे दोघांचा. ओके, पुढे सौरशक्तीवरील इन्व्हर्टर दिव्यांवरील आयात शुल्कात वाढ झालेली आहे. ठीक आहे, जर आपण एखादा इन्व्हर्टर किंवा बल्ब, ठीक आहे, बल्ब किंवा इन्व्हर्टर हे जर एखाद्या इतर देशामधनं आयात करत असू किंवा त्याला इम्पोर्ट करत असू तर त्याच्यावरती आता इम्पोर्ट शुल्क वाढवण्यात आलेलं आहे. आता इम्पोर्ट शुल्क वाढवण्यामागचं कारण काय आहे, ते एकदम सिम्पल आहे. भारतामध्ये जे काही कंपनीज आहेत किंवा जे काही भारतीय बनावटीचे इन्व्हर्टर आणि विद्युत दिवे आहेत त्यांची खपत वाढली पाहिजे. ठीक आहे, पुन्हा एकदा एक्झाम्पल घेतो. भारतीय बनावटीचा दिवा आहे तो 40 रुपयाला भेटतो आहे, किंवा इन्व्हर्टर आहे ते 40,000ला भेटतो, एक्झाम्पल आहे, ठीक आहे, काही असू शकते, किंवा 4,000ला इन्व्हर्टर येतो आहे. चायनामधनं येणारा जो काही इन्व्हर्टर आहे, किंवा आपण विद्युत दिवाचा एक्झाम्पल घेतो ना, तर विद्युत दिवा जो आहे तो समजा 35 रुपयाला भेटतो आहे. ओके, आता गव्हर्नमेंट काय करेल, याच्यावरती आयात शुल्क लावेल आणि याची किंमत जी आहे ते 42 रुपये करून टाकेल. ठीक आहे, आता याच्यामुळे काय झालं, तर लोक भारतीय मालाला पहिली पसंती देईल. भारतीय मालाला पहिली पसंती भेटली म्हणजे मार्केटमध्ये भारतीय मालाची डिमांड वाढली. भारतीय मालाची डिमांड वाढली म्हणजे काय झालं, तर त्याचं प्रोडक्शनसुद्धा वाढेल, आणि प्रोडक्शन वाढेल त्यामुळे काय होईल, तर भारतीय उद्योग जे आहेत ते जोमाने चालावे लागतील पुन्हा. ठीक आहे, म्हणजे जोरात ते चालावे लागेल पुन्हा. ओके, तर हे लक्षात ठेवा, हा एक बेसिक कन्सेप्ट आहे की म्हणजे आपण जे आयात शुल्क आहे, निर्यात शुल्क आहे, हे कशाला लावतो, त्याचं मागचं कारण काय, तर बेसिकली जी काही गव्हर्नमेंट असते, ठीक आहे, त्यांचा एकच एक एम असतो किंवा उद्देश असतो की स्वतःच्या देशातील जे काही उद्योगधंदे आहेत त्याला चालना देणे. ओके, आणि याचाच मागचा एक प्रकार आपल्याला इथे बघायला भेटतो की सौरशक्तीवरील इन्व्हर्टर आणि दिव्यांवरील आयात शुल्कामध्ये वाढ करण्यात आलेली आहे. ओके, आता लक्षात घ्या की भारताने काही स्वतःचे टार्गेट ठेवलेत की भारताने 2020पर्यंत 175 गिगावॅट अक्षय ऊर्जेचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट ठरवले असून त्यामागे 100 गिगावॅट सौर ऊर्जेचा समावेश आहे. ठीक आहे, आपण क्लायमेट चेंज ॲग्रीमेंटमध्ये पॅरिस क्लायमेट चेंज ॲग्रीमेंट जे होता तेव्हा आपण तिथे एक उद्देश ठेवला होता की 2022पर्यंत भारत जे आहे ते म्हणजे रिन्युएबल सोर्सेस जे आहेत, ठीक आहे, रिन्युएबल सोर्सेस जे आहे त्याच्या माध्यमातून 175 गिगावॅट एवढी ऊर्जा उत्पन्न करणार. ओके, अक्षय ऊर्जा म्हणजे रिन्युएबल एनर्जी. ठीक आहे, त्याच्यामध्ये सौर ऊर्जा येते, पवन ऊर्जा येते, त्यानंतर आपली पाणी ऊर्जा येते. ठीक आहे, तर हे सर्व लक्षात ठेवा, जल ऊर्जा ज्याला आपण म्हणतो. तर 2022पर्यंत भारत 175 गिगावॅट अक्षय ऊर्जेचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट ठेवले आहेत. म्हणजे आपण 175 गिगावॅट एवढी ऊर्जा उत्पन्न करणार आहोत अक्षय स्रोतांच्या सहाय्याने. ओके, आणि त्यापैकी 100 गिगावॅट जे आहेत ते काय असणार आहे, तर ते सौर ऊर्जा असणार आहे. आणि त्यामुळे सौर पॅनल ज्याला आपण म्हणतो किंवा सोलार पॅनल याचं आपल्याला खूप जास्त गरज लागणार आहे. ओके, आणि आपण काय करणार, सद्यस्थितीमध्ये नसेल तर आपण इम्पोर्ट करणार, परंतु आपण आता इम्पोर्टवरती इम्पोर्ट टॅक्स लावलेत.
त्यामुळे काय होईल की भारतामध्ये जे काही सौर पॅनल्स वगैरे बनत आहेत त्याची मागणी वाढणार आहे. ओके. पुढे, सध्या देशांतर्गत उत्पादनाला चालना देण्यासाठी सौर इन्व्हर्टरवरील शुल्क 5% 20% वाढवण्यात येणार आहे, तर सौर दिव्यांवरील शुल्क 5% 15% वाढवण्यात येणार आहे. ओके. जनरल ट्रेंड लक्षात ठेवा की वाढवलं जाणार आहे. नवीन करभार नाही, सवलतीही नाही. ओके. आता इथे काय दिलं गेलं आपण ते बघून घेऊ. सर्वात पहिले पेन्शनरांना विवरणपत्र भरण्यापासून सुटका देण्यात आलेली आहे. लक्षात घ्या, ज्येष्ठ नागरिकांना थोडा दिलासा दिलेला आहे. ज्या ज्येष्ठ नागरिकांचे वय 75 वर्षांपेक्षा जास्त आहे अशांची विवरणपत्र भरण्यापासून सुटका केली गेली आहे. ही सूट फक्त निवृत्तीवेतन आणि ठराविक बँकांचा व्याजाचे उत्पन्न आहे अशांनाच आहे. ही सूट फक्त विवरणपत्र भरण्यापासून आहे, त्यांचे उत्पन्न मात्र पूर्वीसारखेच करपात्र आहे. आता अशा करदात्यांना आपल्या उत्पन्नाची, गुंतवणुकीची आणि वजावटीची माहिती बँकेला सादर करावी लागेल आणि बँक करदात्याचे उत्पन्न आणि त्यावर भरावा लागणारा कर गणल्यानंतर कलम 194 नुसार तेवढा कर उद्गम कराद्वारे वसूल करेल. ओके. असं करदात्यांचे या व्यतिरिक्त उत्पन्न असेल, उदाहरण तरीके आपले घरभाड्यांचे उत्पन्न, भांडवली नफा, धंदा व्यवसायाचे उत्पन्न, लाभांश उत्पन्न, तर त्याला मात्र या तरतुदींचा लाभ घेता येणार नाही. ओके. त्यानंतर आपण बघितलं की सुधारित विवरणपत्र भरण्याची मुदत जी आहे ते 31 डिसेंबर करण्यात आलेली आहे. ओके. आता पूर्व मूल्यांकनमध्ये थोडीशी माहिती घेऊया. तर प्राप्तिकर खात्याकडे करदात्याचा उत्पन्नाबद्दल माहिती असेल आणि करदात्याने ते उत्पन्न त्याचा विवरणपत्रात दाखविले नसेल किंवा विवरणपत्र दाखलच केले नसेल, तर प्राप्तिकर खाते करदात्याला पुढील 6 वर्षात असे न दाखवलेले उत्पन्न 1,00,000 रुपयांपेक्षा जास्त असेल तर नोटीस पाठवून त्याचे मूल्यांकन करून कर, व्याज आणि दंड आकारू शकत होता. करदात्याच्या देशाबाहेरील उत्पन्न किंवा संपत्तीच्या संदर्भात 16 वर्षापर्यंत प्राप्तिकर खाते नोटीस पाठवू शकत होता. आता यात बदल करून हा काळ 3 वर्षे इतका सुचवण्यात आला आहे आणि जर असे उत्पन्न 50 लाख किंवा 50 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर हा काळ 10 वर्षे असेल. म्हणजेच ज्या करदात्यांचे असे उत्पन्न 50 लाख रुपयांपेक्षा कमी असेल त्यांना 3 वर्षानंतर प्राप्तिकर खात्याकडून नोटीस देऊ किंवा नोटीस येऊ शकत नाही. ओके. पुढे, लवादसुद्धा चेहराविरहित करण्यात आलेला आहे. मागील वर्षी ऑगस्ट 2020मध्ये विवरणपत्रांचे मूल्यांकन म्हणजेच असेसमेंट आणि अपील यांची चेहराविरहित प्रक्रिया जाहीर झाली होती आणि याची अंमलबजावणी सुरू आहे. विवरणपत्रांचे मूल्यांकन करदात्याला मान्य नसेल तर तो प्राप्तिकर कमिशनरकडे अपील करू शकतो. या अपीलचा निर्णय करदात्याला किंवा प्राप्तिकर खात्याला मान्य नसल्यास तो प्राप्तिकर लवादाकडे अर्थात ट्रिब्युनलकडे दाद मागू शकतो. ओके. आता फेसलेस असेसमेंट. ठीक आहे, याला म्हणजे इंग्रजीमध्ये अर्थ आहे फेसलेस असेसमेंट. ओके. फेसलेस असेसमेंट आणण्यामागचं कारण काय होतं की समजा जो कर भरणारा आहे आणि जो कर घेणारा आहे ऑफिसर, ठीक आहे, तर ऑफिसर कधी कधी काय व्हायचं माहिती आहे का की रॅट टेपिझम, अर्थात ऑफिसर काय करायचा की हा जो कर धारक आहे ज्याला कर भरायचा आहे, ठीक आहे, त्याला तो ब्लॅकमेल करायचा. ओके. आता काय होणार आहे की फेसलेस असेसमेंट किंवा फेसलेस ट्रायल्समुळे काय होणार आहे की हा व्यक्ती कोण आहे त्याच्याविषयी माहितीच नसणार ना ऑफिसरला, मग तो कसं काय त्याला ब्लॅकमेल वगैरे करू शकतो. ठीक आहे. तर हा एक मोठा माइलस्टोन होता जे आपलं टॅक्स रिफॉर्म्समध्ये. तसंच जर एखादा विशल ब्लोअर असेल, ठीक आहे, विशल ब्लोअर म्हणजे ज्यांनी तक्रार केली आहे, तर त्या तक्रारदाराचा फेससुद्धा समोर आणलं जाणार नाही. ठीक आहे, हा सुद्धा एक त्याचा अंतर्गत प्रोव्हिजन होता. ओके. हां, मात्र चुकीची तक्रार केली असेल तर त्याचा विरोधात्मक कार्यवाही केली जाईल. ओके, हे लक्षात घ्या. त्यानंतर विवरणपत्रातील माहिती. प्राप्तिकर विवरणपत्रातील माहिती करदात्यांनी प्री फिल्ड म्हणजे आधीच भरलेल्या स्वरूपात मिळेल असे मागील वर्ष सांगितले होते. ही माहिती पुढील वर्षी पगाराचा उत्पन्नासोबत भांडवली नफा, व्याजाचे उत्पन्नसुद्धा प्री फिल्ड स्वरूपात मिळेल. करांचे अनुपालन सोपे करून करदात्याला होणारा त्रास कमी करण्याचे आश्वासन दरवर्षी देण्यात येते, परंतु करदात्याचा त्रास हा कलिष्ठ तरतुदींमुळे वाढतो किंवा कमी होतो हे काळच ठरवेल.
ओके, सद्यस्थितीमध्ये बघून घ्या नवीन कर प्रणालीचा तक्ता काय आहे. ओके, जर एखाद्या व्यक्तीची इन्कम हे 2.5 लाखापर्यंत असेल तर त्याला टॅक्स भरावा लागणार नाही आहे. 2.5 लाख ते 5 लाखादरम्यान 5% टॅक्स, 5 लाख ते 7.5 लाख दरम्यान 10%, 7.5 ते 10 लाखमध्ये 15%, 10 लाख ते 12,50,000मध्ये 20%, 12,50,001 रुपये ते 15 लाखपर्यंत 25% आणि 15 लाखांपेक्षा जास्त जर आवक असेल तर त्यांना 30% हा कर भरावा लागणार. ओके, चला पुढे बघूया अजून काही न्यूज आहेत. ओके, संचित मत्ता विकून आत्मनिर्भरता. बेसिकली इथे हा जो लेख आहे तो पृथ्वीराज चव्हाण यांनी लिहिलेला आहे आणि त्यांनी जी गव्हर्नमेंटचा अर्थसंकल्प आहे त्याला क्रिटिसाइज केलेलं आहे. ठीक आहे, क्रिटिसिझम काय आहे ते आपण सर्वात पहिले बघून घेऊ. तर अर्थमंत्र्यांनी आरोग्यविषयक तरतुदींमध्ये भरघोष अर्थातच 137% वाढ केल्याचे अर्थसंकल्पीय भाषणात सांगितले, परंतु प्रत्यक्ष आकडेवारी वेगळीच दिसते. आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाच्या तरतुदींमध्ये जलशक्ती मंत्रालयाचा अंतर्गत असलेले पेयजल आणि स्वच्छता विभागाचा तरतुदींचा समावेश करण्यात आला आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याणवर मागील वर्षी रुपये 65,012 एवढी तरतूद करण्यात आली होती, तर यावर्षी रुपये 1,06,269 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. परंतु यामध्ये 35,000 कोटी कोरोना लसीकरणाचा एक वेळ खर्च देखील अंतर्भूत आहे. त्यामुळे प्रत्यक्षात आरोग्यावरील खर्च हा फक्त 6,297 कोटी रुपयांनी वाढवून रुपये 71,269 इतका केला आहे. ओके, तर बेसिकली काय माहिती आहे का, तर आकड्यांचा खेळ. ओके, काय केलं इथे, आकड्यांचा खेळ केला गेला असं म्हणणं आहे कोणाचं, तर पृथ्वीराज चव्हाण यांचं. ओके, त्यानंतर इथे एक महत्त्वाची इन्फॉर्मेशन आहे, हे व्हेरी इम्पॉर्टंट आहे का, याचे नोट्समध्ये मेन्शन करून ठेवा. काय बरं, की भारतामध्ये 6.34 कोटी मध्यम, लघु आणि सूक्ष्म उद्योग हे भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे. भारतीय GDPमध्ये या क्षेत्राचा 28% योगदान आहे. देशातील एकूण रोजगाराचा 30% रोजगार सुमारे 11.09 कोटी या क्षेत्रात आहे. ठीक आहे, तर MSME विषय जर तुम्हाला कधीही काही लिहायचं आला तर MSME विषय लक्षात ठेवा की 6.34 म्हणजे 6.34 कोटी एवढे MSME उद्योग भारतामध्ये आहेत. ओके, आणि भारताचा GDPमध्ये त्यांचा जो कॉन्ट्रीब्युशन आहे तो किती आहे, तर 28% एवढा आहे. आणि भारताचा रोजगारामध्ये म्हणजे 30% रोजगार जे आहेत ते MSMEच्या माध्यमातून जनरेट होतो आहे भारतामध्ये. ठीक आहे, हे जे डेटा आहे ते खूप जास्त महत्त्वाचं आहे, याला लक्षात ठेवा. ओके, पुढे बघूया अजून. नागपूर नाशिक मेट्रोला मदत, मुंबई पुण्याकडे दुर्लक्ष. आता महाराष्ट्रासाठी रेल्वेमध्ये काय तरतूद करण्यात आलेले ते आपण बघून घेऊ. नागपूर मेट्रो टप्पा 2साठी 5,976 कोटी रुपयांची तरतूद आहे. नाशिक मेट्रोसाठी सुद्धा तरतूद करण्यात आलेली आहे. भुसावळ खरगपूर रेल्वे मालवाहतूक कॉरिडॉरसाठी तरतूद आहे. मुंबई दिल्ली द्रुतगती मार्गाचा उर्वरित 260 किलोमीटरचा मार्गासाठी 31 मार्चपर्यंत निविदा निश्चित करणार आहे. ओके, आकडे लक्षात ठेवू नका, खूप सारे आकडे आहेत, मग आपल्याला टेन्शन येऊ शकतो. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 4 राज्यांना झुकते माप. ठीक आहे, सद्यस्थितीमध्ये लक्षात ठेवा तामिळनाडू, केरळ, आसाम आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये येणार आहेत इलेक्शन. म्हणूनच या राज्यांसाठी विशेष तरतूद करण्यात आलेली आहे आपला बजेटमध्ये. ठीक आहे, आणि याचाच वरती तंश कसत जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहे उद्धव ठाकरे त्यांनी आक्षेप व्यक्त केलेला आहे. ओके, ठीक आहे, पुढे बघूया अजून काय आहे आपल्याकडे न्यूज. आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाविषयी आपण बघितलं तर आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागासाठी केंद्रीय अर्थसंकल्पात 71,268 कोटी 77 लाख रुपयांची तरतूद केली आहे. चालू आर्थिक वर्षात ही तरतूद जी आहे ते 65,011 कोटी रुपये होती. ठीक आहे, म्हणजे काय, अर्थातच यंदा जी आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागावरती जे तरतूद करण्यात आले त्याला वाढवण्यात आलेलं आहे. ओके, तसंच नॅशनल रिसर्च फाउंडेशनसाठी 50,000 कोटी रुपये हे अलोकेट करण्यात आलेले आहे. देशातील संशोधनासाठी पोषक वातावरण निर्माण व्हावे, नाविन्य आणि संशोधन व विकास यांना चालना देण्यासाठी अनेक नवीन उपक्रम राबवण्यासाठी ची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आलेली आहे. आणि नॅशनल रिसर्च फाउंडेशनला पुढील 5 वर्षांकरिता 50,000 कोटी रुपये यांचा खर्च प्रस्तावित करण्यात आलेला आहे.
ठीक आहे. त्यापुढे उद्योग आणि सामाजिक क्षेत्राविषयी थोडीशी माहिती. तर केंद्र सरकारने सूक्ष्म लघु व मध्यम उद्योगांसाठी दिलासा दिला आहे. सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांसाठी 15,700 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. लघु उद्योगांना पाठबळ देण्यासाठी सरकारने विविध पावले उचललेली असून या क्षेत्रासाठीची तरतूद दुप्पट करण्यात आलेली आहे. ठीक आहे. तर लक्षात ठेवा, जे लघु उद्योग आहे त्यांच्यासाठी जी काही तरतूद आहे त्यांना दुप्पट करण्यात आलेली आहे. ओके. पुढे सामाजिक सुरक्षा लाभाचा विस्तार करण्यात आलेला आहे. अस्थायी कामगारांसाठी सामाजिक सुरक्षा लाभाचा विस्तार करण्याची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आलेली आहे. बांधकाम मजुरांसह सर्व अस्थायी कामगारांची माहिती गोळा करण्यासाठी लवकरच संकेतस्थळ सुरू करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे. या माहितीच्या आधारे संबंधित कामगारांना आरोग्य, आर्थिक लाभ आणि अन्य सुविधा पुरवण्यात येणार आहे. उबर, ओला, स्विगी, झोमॅटो असं आस्थापनात कार्यरत असलेल्या अस्थायी कामगारांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. या कामगारांना भविष्य निर्वाह निधी, आरोग्य विमा किंवा अन्य सुविधा पुरवल्या जात नाही आहेत. ठीक आहे. तर सामाजिक सुरक्षाचं लाभाच्या माध्यमातून हे जे काही प्रोव्हिजन्स आहेत, जसे की भविष्य निर्वाह निधी, आरोग्य विमा आणि अन्य सुविधा, हे या लोकांना प्रोव्हाइड केले जातील. ठीक आहे. यांना अनऑर्गनाइज सेक्टरमधले वर्कर्स म्हणतात. ठीक आहे. काय म्हणतात आपण? अनऑर्गनाइज सेक्टर. ओके. आय एम सॉरी एक मिनटं. अनऑर्गनाइज सेक्टर नाही येते, तर त्याचं नाव आहे फ्रीलान्सर. काय म्हणतो आपण त्यांना? फ्रीलान्सर म्हणतो. ठीक आहे. फ्रीलान्सर्स. अनऑर्गनाइज बोललो मी, पण अनऑर्गनाइज नाही येते, कारण उबर, ओला हे सर्व ऑर्गनाइज सेक्टर्स आहेत. परंतु लक्षात ठेवा, याचं म्हणजे काम करणारे लोक आहेत ना, त्यांना आपण फ्रीलान्सर म्हणतो. त्यांना जेव्हा मनात आलं ते स्वतःचं मोबाईलचं ॲप चालू करतात आणि टॅक्सी घेऊन निघून पडतात. किंवा तुम्ही जर झोमॅटो किंवा स्विगीमध्ये जर काम करत असतील, तरी तुम्ही जेव्हा अवेलेबल असेल तुम्हाला फक्त तुमचा मोबाईल हे ऑन करायचं आहे, त्यांची ॲपवरती स्वतःला रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि तुम्हाला जेव्हा टाईम असेल तुम्ही ते काम करू शकतात. ओके. तर त्यांना आपण काय म्हणतो? फ्रीलान्सर्स म्हणतो. ओके. तर या फ्रीलान्सर्स जे असतात त्यांच्यासाठी हे सर्व प्रोव्हिजन करण्यात आलेले आहेत. ओके. आता पुढे काय आहे ते सुद्धा आपण बघून घेऊ. हां. तर विशेष जे काही आपले वल्नरेबल सेक्टर्स आहेत, ओके, म्हणजे की जे आदिवासी विभाग झाला किंवा SC ST झाला, अल्पसंख्याक झाले, त्यांच्यासाठी सुद्धा इथे विशेष तरतूद करण्यात आलेली आहे. ओके. महिला व बाल कल्याण मंत्रालयाच्या तरतुदीत ही मोठी कपात करण्यात आलेली आहे. गेल्या अर्थसंकल्पात हा विभागासाठी 30,000 कोटीची तरतूद करण्यात आली होती. यावेळी ती केवळ 24,435 कोटी इतकी आहे. लक्षात ठेवा, कोविड-19मुळे भारतामध्ये जे माल न्यूट्रिशन्स वगैरे आहे, ठीक आहे, माल न्यूट्रिशन झालं, तर हे जे काही प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यामध्ये वाढ झालेली आहे. आणि अशा टाईममध्ये महिला आणि बाल कल्याण मंत्रालयाची किंवा त्यांच्यासाठी जे तरतूद आहे ते कमी करणे हा एक खूप मोठा पॉईंट ठरू शकतो. ठीक आहे. तर लक्षात ठेवा, हा प्रश्न येऊ शकतो की महिला व बाल कल्याण मंत्रालयासाठी जे तरतूद करण्यात आलेली होती त्याला अजून वाढवण्यात आलेली आहे असं स्टेटमेंट दिलं जाईल आणि विचारेल खालीलपैकी अयोग्य ओळखा. तर हा स्टेटमेंट अयोग्य आहे. ठीक आहे. त्यांच्यासाठी जे तरतूद आहे त्याला कमी करण्यात आलेली आहे. ओके. त्यानंतर आदिवासी विकास मंत्रालयासाठी जे तरतूद होती त्याच्यामध्ये खूपच कमी प्रमाणात वाढ करण्यात आलेली आहे. ओके. तसंच जे अल्पसंख्याक मंत्रालय आहे त्यांचा खर्चामध्ये 4% घट करण्यात आलेली आहे. ओके. आणि केंद्राचं जे सामाजिक क्षेत्रासाठी जे तरतूद आहे त्याच्या अंतर्गत सामाजिक न्याय व सक्षमीकरण खात्यासाठी 10,516 कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे आणि गेल्या अर्थसंकल्पापेक्षा यात 414 कोटींची वाढ करण्यात आलेली आहे. ठीक आहे. हा पॉईंट एक लक्षात ठेवा महिला आणि बाल कल्याण मंत्रालयाविषयीचा. ठीक आहे. त्यानंतर आता बघा अजून काय पुढे न्यूज. ओके. दरवाढ अटल असल्याने ग्राहकांनाही जड, कृषी अधिभाराचा मद्य व्यवसायाला फटका. आपण जसं बघितलं की 100% ठीक आहे अधिभार लावण्यात आलेला आहे आणि त्यामुळे आता काय होणार आहे तर मद्य महागलं जाणार आहे. पुढे स्थानिक पातळीवरील खाद्यतेल भेसळयुक्त अन्न व औषध प्रशासनाची कारवाई. राज्य स्थानिक पातळीवर मिळणारा वेगवेगळ्या प्रकारचे खाद्यतेल हे 50% भेसळयुक्त असल्याचे अन्न व औषध प्रशासनाच्या कार्यवाहीत स्पष्ट झाले आहेत. ठीक आहे. थोडीशी माहिती आपण अन्न व औषध प्रशासनाविषयी घेऊया. तर अन्न व औषध प्रशासन ही वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग मंत्रालय यांचा
मार्गदर्शनाखाली ग्राहकांच्या हितांचे रक्षण करण्यासाठी यंत्रणा आहे. अन्न व औषध प्रशासनाची सुरुवात दिनांक 25 मे 1947 रोजी ड्रग कंट्रोल ॲडमिनिस्ट्रेशन या नावाने झाली होती. ठीक आहे, तर लक्षात ठेवा, जेव्हा स्थापना झाली होती कधी बरं, तर 15 मे 1947 रोजी, तेव्हा त्याचं नाव काय होतं? ड्रग कंट्रोल ॲडमिनिस्ट्रेशन नाव होतं. ओके, सद्यस्थितीमध्ये नाव काय आहे? तर अन्न व औषध प्रशासन. ठीक आहे, कुठल्या खात्याच्या अंतर्गत येते? तर वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग याचा अंतर्गत येते ते. या प्रशासनाकडे 7/4/1970 अन्न भेसळ प्रतिबंध कायदा 1954चा अंमलबजावणीसाठी देण्यात आला आहे व तेव्हापासून प्रशासनाचे नाव अन्न व औषध प्रशासन असे करण्यात आले. ठीक आहे, कधीपासनं? तर 1970पासनं. तत्पूर्वी अन्न भेसळ प्रतिबंध कायद्याची अंमलबजावणी काही ठराविक महानगरपालिका व नगरपालिका क्षेत्रांमध्ये होत होती. त्यानंतर मात्र अन्न व औषध प्रशासनाकडे ही काम दिल्यानंतर तालुका, जिल्हा व ग्रामीण विभागात अन्न भेसळ प्रतिबंध कायद्याची अंमलबजावणी या प्रशासनामार्फत सुरू करण्यात आली. द्विस्तरीय अंमलबजावणी नको म्हणून नंतर महाराष्ट्र शासनाने हळूहळू विविध नगरपालिकांकडील कामे अन्न व औषध प्रशासनाकडे सोपवली. मात्र 5 ऑगस्ट 2011 पासून अन्न भेसळ प्रतिबंध कायदा 1954 विस्मृत होऊन अन्न सुरक्षा व मानके अधिनियम 2006 नियम व नियमन 2011ची अंमलबजावणी राज्यात अन्न व औषध प्रशासनामार्फत केली जाते. व्हेरी इम्पॉर्टंट. सद्यस्थितीमध्ये कुठला कायदा आहे? तर कायद्याचं नाव आहे अन्न सुरक्षा व मानके अधिनियम 2006. ठीक आहे, अन्न सुरक्षा व मानके अधिनियम 2006 व नियम व नियमन 2011. ठीक आहे, या प्रशासनाचे मुख्यालय मुंबई येथे आहे. महाराष्ट्रात काही जिल्ह्यांच्या ठिकाणी सरकार कार्यालये होती आणि त्याचे प्रमुख सहाय्यक आयुक्त हे होते. संबंधित सरकार कार्यालयाच्या अधिपत्याखालील जिल्ह्यांमध्ये औषध निरीक्षकाची कार्यालये होती. सन 1975 पासून सर्व जिल्ह्यांच्या ठिकाणी प्रशासनाद्वारे सहाय्यक आयुक्तांची कार्यालये स्थापन करण्यात येऊन त्या विभागातील जिल्ह्यांचा या प्रशासनाच्या कार्यालयांच्या कामकाजावर देखरेख ठेवण्याचे काम विभागीय सह आयुक्ताकडे सोपवण्यात आले. ठीक आहे, सद्यस्थितीमध्ये अभिमन्यू काळे जे आहेत ते आयुक्त आहेत. कसले बरे? अन्न व औषध प्रशासनाचे. ठीक आहे, इम्पॉर्टंट आहे, एवढं मेन्शन करून ठेवा. पुढे बघूया अजून काय न्यूज आहे. अशेन मी कोरोना साथीचे क्रीडा अर्थसंकल्पावर गंभीर परिणाम, 230.78 कोटी रुपयांची कपात. ठीक आहे, सर्वात पहिला म्हणजे खेलो इंडियाचा जो खर्च आहे त्याच्यामध्ये सुद्धा कपात करण्यात आलेली आहे. तर केंद्रीय क्रीडा खात्याच्या महत्त्वाकांक्षी उपक्रम मानल्या जाणारा खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेचा खर्चातही 231.71 कोटी इतकी मोठी घट झाली आहे. मागील अर्थसंकल्पात खेलो इंडिया स्पर्धेसाठी 890.41 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. नंबर लक्षात ठेवू नका, जनरल ट्रेंड लक्षात ठेवा. खेलो इंडियाचा खर्चामध्ये कपात करण्यात आलेली आहे. भारतीय क्रीडा प्राधिकरणाला दिलासा देण्यात आलेला आहे. मागील अर्थसंकल्पात भारतीय क्रीडा प्राधिकरणाला, म्हणजे ज्याला साई म्हणतो आपण, स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया, यांच्या पदरी निराशा पडली होती, कारण त्यांच्या रकमेत कपात करून फक्त 500 कोटींची तरतूद करण्यात आली होती. यंदाचा जे काही अर्थसंकल्प आहे त्याचा अंतर्गत 160.41 कोटी रुपयांची वाढ करून एकूण 660.41 कोटी रुपयांचे नियोजन करण्यात आलेले आहे. ठीक आहे, तसंच क्रीडाविषयी जे काही घडामोडी आहे त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारे घट किंवा वाढ झाली ते आपण बघून घेऊया. क्रीडापटूंचा भत्त्यांवर परिणाम होण्याची दाट शक्यता आहे. मागील अर्थसंकल्पात 70 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती, मात्र आता हा आकडा 53 कोटी रुपयांपर्यंत कमी करण्यात आला आहे. क्रीडापटूंच्या राष्ट्रीय निधीसाठी गतवर्षीप्रमाणेच 2 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मागील अर्थसंकल्पात राष्ट्रीय क्रीडा संघटनाकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. यंदा 35 कोटी रुपयांची वाढ करून 280 कोटी रुपये राखून ठेवण्यात आले आहेत. राष्ट्रीय क्रीडा विकास निधीसाठी 25 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. जागतिक उत्तेजक प्रतिबंधक संस्थेसाठी, ज्याला आपण वाडा म्हणतो, आर्थिक आयोजनात 50 लाख रुपयांची वाढ करण्यात आली आहे. मागील अर्थसंकल्पात 2 कोटी ऐवजी यंदा 2.5 कोटी रुपयांची तरतूद आहे. 2010च्या राष्ट्रकुल स्पर्धेच्या साई स्टेडियमचा नूतनीकरण गतवर्षी 75 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. यावेळी ती 30 कोटी रुपये करण्यात आली आहे. जम्मू आणि काश्मीर क्रीडा सुविधांसाठी गतवर्षीप्रमाणे 50 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. राणी लक्ष्मीबाई राष्ट्रीय शारीरिक शिक्षण संस्थेसाठी 55 कोटी रुपयांचे अनुदान कायम ठेवण्यात आले आहेत. ठीक आहे,
तर हे आपण बघितलं अर्थसंकल्प स्पोर्ट्सविषयी. ओके, तर पुढे तर अजून काही न्यूज नाही. तर आज आपण एक जनरल ट्रेंड डिस्कस करून घेतलं आहे. कसलं बरं, तर जे काही आपलं इकॉनॉमिक आपलं बजेट आलेलं आहे त्याचा. ठीक आहे, काल आपण मनोरुग्णांविषयी थोडीशी माहिती घेतली होती. ओके, त्याच्यामध्ये अजून 2-3 पॉईंट्स आहेत ते आपण ॲड करून घेऊया आज. ठीक आहे, तर मनोरुग्णाविषयी आपण जे बघितलं होतं त्याच्यामध्ये आपण सरकारच्या स्कीम्सविषयी आज माहिती घेणार आहोत. तर लक्षात ठेवा, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने नॅशनल मेंटल हेल्थ प्रोग्राम हा 1982 साली लॉन्च केला होता. ठीक आहे, कधी लॉन्च केला होता? 1982 साली. कुठला प्रोग्राम होता? नॅशनल मेंटल हेल्थ प्रोग्राम. ठीक आहे, आता सिम्पल आहे, प्रोग्राम लॉन्च केला आहे, नावामध्येच आहे मेंटल हेल्थ. ठीक आहे, तर याचे म्हणजे उद्देश काय असणार आहे? ओके, तर उद्देश काय असणार आहे? जे काही मेंटल इलनेस आहे, ठीक आहे, ज्याला आपण मनोरुग्ण म्हणतो, तर जे काही मेंटल इलनेस आहे त्याचा इझिली उपचार अवेलेबल व्हावा, तसंच देशावरती जे मेंटल इलनेसचा जो प्रमाण आहे किंवा देशात जे प्रमाण आहे ते कमी होवं. ठीक आहे, हा त्याचा मागचा महत्त्वाचा काय आहे? उद्देश आहे. म्हणजेच अर्थात इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करून देणे, की ज्याच्या माध्यमातून जे काही मेंटल हेल्थशी रिलेटेड प्रॉब्लेम्स आहे किंवा त्याच्याशी ग्रस्त जी काही लोकं आहे त्यांना उपचार भेटू शकतो. ठीक आहे, त्यानंतर लक्षात ठेवा, 1996मध्ये या नॅशनल मेंटल हेल्थ प्रोग्रामच्या अंतर्गतच डिस्ट्रिक्ट मेंटल हेल्थ प्रोग्राम जे आहे त्याला समावेश करून घेण्यात आला. ओके, तसंच हा जो प्रोग्राम होता त्याला 2003मध्ये रिस्ट्रॅटेजाईज करण्यात आला, म्हणजे त्याच्यावरती पुनर्विचार करण्यात आला, नवीन स्ट्रॅटेजी बनवण्यात आली आणि त्याच्या माध्यमातून 2 स्कीम होते. कुठले कुठले? मॉडर्नायझेशन ऑफ स्टेट मेंटल हॉस्पिटल आणि अपग्रेडेशन ऑफ सायकायट्रिक विंग ऑफ मेडिकल कॉलेज. म्हणजे मेडिकल कॉलेजच्यामध्ये जे मनोरुग्णांसाठी एक स्पेसिफिक विंग असते ज्याला आपण सायकायट्रिक विंग म्हणतो, त्याच्यामध्ये किंवा त्याला काय करणे, ते जे 2 स्कीम होते त्यांना या नॅशनल मेंटल हेल्थ प्रोग्रामचा अंतर्गत समावेश करून घेण्यात आला. ओके, कुठले 2? मॉडर्नायझेशन ऑफ स्टेट मेंटल हॉस्पिटल, म्हणजे मेंटल हॉस्पिटल जे आहे राज्यातली त्यांना मॉडर्नाइज करणे, आणि दुसरी स्कीम होती ती होती की सायकायट्रिक विंग जे असतात मेडिकल कॉलेजेसमध्ये त्यांना अपग्रेड करणे. ठीक आहे, तसंच 2009मध्ये मॅनपॉवर डेव्हलपमेंट स्कीम ए आणि बी, ठीक आहे, यांना पार्ट करून घेण्यात आला. कसला बरं? तर नॅशनल मेंटल हेल्थ प्रोग्रामचा. ओके, आता 3 कंपोनंट कुठले कुठले आहेत नॅशनल मेंटल हेल्थ प्रोग्रामचे? सर्वात पहिलं म्हणजे जे काही मेंटल इलनेस आहे, म्हणजे जे काही मनोरुग्ण आहे किंवा आजार आहे, ठीक आहे, त्यांना ट्रीट करणे, त्यांचं रिहॅबिलिटेशन करणे. कालच्या आर्टिकलमध्ये आपण बघितलं होतं की त्यांना नवीन नवीन प्रकारचे उपक्रम शिकवले जातात किंवा स्किल्स प्रोव्हाइड केले जातात की ज्याच्या माध्यमातून ते स्वतः एकदा ट्रीटमेंट झाली का त्यानंतर ते स्वतःचं आयुष्य जगू शकेल आणि स्वतः मेहनत करून पैसे कमवू शकेल. त्यासाठी त्यांना काय दिले जाते? स्किल दिले जाते आणि त्यांना रिहॅबिलेट केले जाते. ओके, तिसरं कंपोनंट काय आहे? तर प्रमोशन करणे, की मेंटल हेल्थ जे आहे, ठीक आहे, हा प्रॉब्लेम नाही आहे, तर याच्यावरती सोल्युशनसुद्धा अवेलेबल आहे आणि लोकांना डिस्क्रिमिनेट करू नका. नॉर्मली सोसायटीमध्ये काय होते की कोणा जर एखादा मनोरुग्ण असेल तर लोक त्यांना योग्य नजरेने बघत नाही. ठीक आहे, तो योग्य नाही असं करणं, आपण त्यांना डिस्क्रिमिनेट करतो. तर हा डिस्क्रिमिनेशन कमी करणे हा त्याचा एक उद्देश आहे. ठीक आहे, किंवा एक कॉम्पोनंट आहे. आता ऑब्जेक्टिव्हविषयी आपण बघून घेऊ. ऑब्जेक्टिव्ह म्हणजे उद्देश. सर्वात पहिलं काय की प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक जे मनोरुग्ण आहेत, ठीक आहे, त्यांना उपचार अवेलेबल व्हावं आणि प्रत्येकापर्यंत त्याची अवेलेबिलिटी आणि ॲक्सेसिबिलिटी पोचावी. ठीक आहे, हा त्याचा उद्देश आहे. पुढे अजून उद्देश काय दिलं गेलं इथे? तर मेंटल हेल्थ नॉलेज जे आहे, ठीक आहे, त्याला जनरल हेल्थकेअर जे असते, ओके, तिथेपर्यंत पोचवणे आणि सोशल डेव्हलपमेंट करणे. नॉर्मली काय असतं माहिती आहे का की आपण एखाद्या साध्या डॉक्टरकडे गेलो, ठीक आहे, जे MBBS असतात त्यांना याच्याविषयी काही माहितीच नसते, तर त्यांनासुद्धा याच्याविषयी नॉलेज प्रोव्हाइड होणे आणि लोकांमध्ये सुद्धा याची जनजागृती होणे हे महत्त्वाचं आहे. तर जनजागृती करणे हा एक उद्देश ठेवण्यात आलेला आहे. ठीक आहे, तसंच कम्युनिटी पार्टिसिपेशन जे आहे त्याला एन्श्योर करणे. ओके, आणि जे मेंटल हेल्थ सेक्टर आहे, ठीक आहे, तिथे ह्युमन रिसोर्स वाढवणे, म्हणजे डॉक्टरची संख्या वगैरे वाढवणे, परिचारिकाची संख्या वाढवणे, हे काय आहे? हे नॅशनल मेंटल हेल्थ प्रोग्रामचे उद्देश आहे. ओके, आता स्ट्रॅटेजी काय काय आहे की कुठल्या प्रकारे आपण ते अचीव करू शकतो? सर्वात पहिलं म्हणजे काय? तर मेंटल हेल्थ जे आहेत त्यांना प्रायमरी हेल्थकेअर सेक्टरमध्ये इंटिग्रेट करणे. ठीक आहे, आता प्रायमरी हेल्थकेअरमध्ये आपल्याला कुठेही मेंटल हेल्थ बघायला भेटत नाही. ओके, मग प्रायमरी हेल्थकेअर जे असतात तिथे आपल्याला मेंटल हेल्थ जे आहे त्याला इंट्रोड्यूस करणे. कशाच्या माध्यमातून? तर नॅशनल
मेंटल हेल्थ प्रोग्रामच्या माध्यमातून. त्यानंतर टर्शरी केअरचा जे टर्शरी केअर इन्स्टिट्यूशन्स आहेत जिथे ऑपरेशन्स वगैरे परफॉर्म होतात, ठीक आहे. प्रायमरी म्हणजे फक्त तपास करणे, टर्शरी म्हणजे इथे ऑपरेशन्स वगैरे परफॉर्म होतात. तर तिथेसुद्धा आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे काय बरं, मेंटल डिसऑर्डर यांना, या सब्जेक्ट तिथे ॲड करायचं आहे. ओके. तसंच जे स्टिग्मटाईज केलं जाते लोकांना, म्हणजे तो तर वेडा आहेस, पागल आहेस असं लोकांना बोलून काय केलं जाते, त्यांना कमीपणा दाखवला जातो. ठीक आहे. तर हे सर्व जे काही प्रॅक्टिसेस आहेत त्यांना खतम करणे. ओके. आणि खतम करण्यासाठी काय करू आपण, तर सेंट्रल मेंटल हेल्थ ऑथॉरिटी आणि स्टेट मेंटल हेल्थ ऑथॉरिटी हे रेग्युलेटरी इन्स्टिट्यूशन्स जे आहेत त्यांना एस्टॅब्लिश करू आणि त्याच्या माध्यमातून काय करू, जे काही मनोरुग्ण आहेत त्यांना राईट्स प्रोव्हाइड करून देऊ. ओके. ठीक आहे. लक्षात ठेवा काय बरं, सेंट्रल मेंटल हेल्थ ऑथॉरिटी आणि स्टेट मेंटल हेल्थ ऑथॉरिटी. आता आपण बघितलं होतं एक डिस्ट्रिक्ट मेंटल हेल्थ प्रोग्रामविषयी, तर त्याच्याविषयी इथे थोडीशी माहिती दिली गेली, ते आपण बघून घेऊ. तर याच्या माध्यमातून आपण काय करणार आहोत, तर कम्युनिटी लेवलवरती जे काही सर्व्हिसेस आहेत त्याला वाढवायचा प्रयत्न करणार आहोत. ओके. आता ऑब्जेक्टिव्ह उद्देश काय आहेत, तर तेच की सस्टेनेबल बेसिक मेंटल हेल्थ सर्व्हिसेस जे आहेत, ठीक आहे, ते कम्युनिटीनं प्रोव्हाइड व्हायला पाहिजे. तसंच या जे काही इश्यू आहेत त्याचा अर्ली डिटेक्शन आणि ट्रीटमेंट प्रत्येक पेशंट्समध्ये कम्युनिटीच्या माध्यमातूनच व्हायला पाहिजे. ओके. तसंच जे काही स्टिग्मा आहे, म्हणजे काही डिस्क्रिमिनेशन जे आहे त्याला कमी करणे. आणि चौथं काय, तर जे मनोरुग्ण आहेत त्यांना ट्रीट करणे आणि त्यांना रिहॅबिलिट करणे, म्हणजे त्यांचं पुनर्वसन करणे. ठीक आहे. तर हे आपण अख्खी माहिती घेतली कशाविषयी, तर मेंटल हेल्थ, नॅशनल मेंटल हेल्थ प्रोग्रामविषयी. ठीक आहे. इम्पॉर्टंट आहे, याची नोट्स बनवून ठेवा. ओके. 1982मध्ये आलं होतं आणि त्यानंतर काळानुसार त्याच्यामध्ये वेरियस जे काही स्कीम्स होते त्यांना आपण समावेश करून घेतला. ओके. तर आजच्या न्यूज डिस्कशनमध्ये एवढीच माहिती होती. पेपरची जे PDF आहे ते आमच्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल. टेलिग्रामची लिंकसुद्धा मी आपल्याला जे डिस्क्रिप्शन बॉक्स आहे त्याच्यामध्ये प्रोव्हाइड करून देईन. ठीक आहे. आणि काही डाऊट असल्यावरती तुम्ही ते कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करू शकता. तर घरी राहा, सुरक्षित राहा, शिकत राहा. धन्यवाद.